आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारामध्ये मोठी पडझड झाल्याचं पाहायला मिळत आहे। याच पार्श्वभूमीवरती सेन्सेक्स 850हून अधिक अंकांनी कोसळला, तर निफ्टी सुद्धा 250हून अधिक अंकांनी खाली घसरलाय। त्यामुळे एकंदरीतच बाजारामध्ये सध्या असमाधानाचं वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। आठवड्याच्या सुरुवातीलाच सेन्सेक्स सुद्धा 850 अंकांनी खाली कोसळलाय। आणि या संदर्भामध्ये एक्सपर्ट अजय वाळिंबे सर आपल्या सोबत आहेत। अजय सर, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। आपण बघतोय की आठवड्याची पहिलीच सुरुवात अतिशय वेदनादायी असं आपण म्हणूयात आता सध्या, कारण गुंतवणूकदारांमध्ये मोठं असमाधानाचं वातावरण आता आपल्याला पाहायला मिळतंय। काय कारण आहेत हे कोसळण्यामागे? नाही, याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे काल इतके दिवस आपण प्राईम मिनिस्टर याच्याबद्दल म्हणजे आपले मोदीजी काही बोलले नव्हते, परंतु काल मोदीजीने जे सुतोवाच केलंय की यापुढे तुम्ही जरा तेल जपून वापरा किंवा गाड्या आता तुम्ही वर्क फ्रॉम होम करा, तसंच सोनं वगैरे इम्पोर्ट करू नका, म्हणजे थोडक्यात खर्च कमी करा, ह्या जे आपले जास्त इम्पोर्ट्स असतात त्याचा खर्च कमी करा। मला वाटतं ते पॅनिक व्हायचं कारण आहे, सर्वात महत्वाचं कारण ते आहे। आणि त्याच्या खालोखाल अर्थात म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही आता जे सांगितलं की अजूनही युद्ध संपलेलं नाहीये। युद्ध संपण्याच्या होप्स नेहमी निर्माण होतात, परंतु युद्ध संपलेलं नाहीये। हॉर्मुझचा तिढा अजून सुटलेला नाहीये। आणि आणखीन एक महत्वाची बाब जी आपण इथे सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे, म्हणजे आपला रुपया सातत्याने पडतोय। त्यामुळे होतंय काय, आपले इम्पोर्ट्स महाग आहेत, एक्सपोर्ट जरी स्वस्त असेल तरी इम्पोर्ट महाग आहेत। आणि त्याच्या बरोबरच आपली जी आता डोमेस्टिक पॉलिसीज आहेत, म्हणजे अजूनही आपण तेलाच्या किमती वाढवलेल्या नाहीयेत, या सगळ्याचं प्रेशर आपल्या फिस्कल डेफिसिटवर पडू शकतं। त्यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्याचा परिणाम आणि अर्थातच जागतिक परिस्थिती याचा सगळा परिणाम होऊन त्याचं प्रेशर शेअर बाजाराच्या सेन्सेक्सवर येतं आणि म्हणून मार्केट पडतंय। पण अजय सर, एकंदरीतच काल जसं तुम्ही आता पंतप्रधानांच्या या भाषणाचा उल्लेख केला, पंतप्रधानांच्या भाषणाने सुद्धा याच्यावरती परिणाम होऊ शकतो, कारण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सध्या युद्ध चालू आहे आणि युद्धाचा जरी परिणाम होत असला तरी सुद्धा ही परिस्थिती अशीच कायम राहू शकते की येत्या काळामध्ये चांगले सुगीचे दिवस सुद्धा शेअर मार्केटच्या या गुंतवणूकदारांना पाहायला मिळू शकतात। काय माहितीये? काय माहितीये का, कुठल्याही युद्धाचे परिणाम तसे दुरोगामी असतात। म्हणजे आज आपण पाहिलं की जसं कच्च्या तेलाच्या किमती, आता कच्च्या तेलाच्या किमती ज्या $3ने वाढल्या त्या आता $100 पार केले आहेत पर बॅरल। याचा परिणाम असा होणार आहे की याचा परिणाम इन्फ्लेशन मध्ये होतो। आणि भारतामध्ये आपलं तर मोस्ट ऑफ म्हणजे आपलं बहुतांशी जे इम्पोर्टचं बिल आहे त्यातलं जवळपास 70%हून अधिक बिल हे केवळ तेलामुळे आहे। आणि जर तेलाच्या किमती तेवढी जर भरमसाठ वाढ होणार असेल आणि त्याचा परिणाम निश्चित भाववाढीवर होणार असेल तर इन्फ्लेशन वाढणार। इन्फ्लेशन वाढल्यामुळे मग बँकांचे रेट वाढणार आणि हे आपण एका दुष्ट चक्रात सापडतो। आता कुठे आपली गाडी रुळावर येत होती त्याला पुन्हा ब्रेक लागल्यासारखं झालेलं आहे। तसंच दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकेची जी धोरणं आहेत ती बदलत आहेत आणि आपल्याला जो त्यांनी आता आपल्याला इम्पोर्टला इतर देशांच्या मानाने आपल्याला तरी कमी लावला असला तरी आपण जे एक्सपोर्ट करणार त्याला 17% दर आणि त्यांचे मात्र इम्पोर्ट 0% आयात करणार, ह्या सगळ्याचा परिणाम हा कायम इंडस्ट्रीवर होणारच आहे। आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे मी जसं सांगितलं की एक तर रुपया जो फॉल होतोय तो आणि ह्या कच्च्या तेलाच्या किमतीचं होणारं इन्फ्लेशन याचा एकत्रित परिणाम हा भारतीय इकॉनॉमीवर होऊ शकतो आणि आता तो होऊ लागलेला आहे। आणि त्यामुळे जोपर्यंत युद्ध संपणं तर म्हणजे युद्ध संपल्यामुळे कदाचित मार्केट उसळी होऊ शकेल, परंतु तो टेम्पररी इम्पॅक्ट असेल। त्यामुळे ह्याचा संपूर्ण परिणाम ओसरायला साधारण वर्ष तरी जाऊ शकतं। नक्कीच। आज 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 आपले जे कुठल्याही प्रोडक्शनसाठी जे इम्पोर्ट्स लागतात ते आता त्या स्टेट ऑफ हॉर्मुझच्या प्रकारामुळे आपल्या इम्पोर्ट्स उदाहरणार्थ खतांच्या किमती, आता खत सुद्धा आपल्याला जर कमी पडत असेल आणि खतांच्या किमती बेसुमार वाढणार असतील तर त्याचा परिणाम आपल्या ऍग्रिकल्चरवर पण होणार आहे। त्यामुळे हे खूप असे कॉम्प्लेक्स परिणाम आणि दुरोगामी परिणाम असे दोन्ही याचा एकत्रित परिणाम हा चांगला नाहीये आणि तो तसा राहील अशी अपेक्षा आहे। नक्कीच। धन्यवाद अजय सर, तुम्ही केलेल्या या सविस्तर विश्लेषणाबद्दल।